नाशिकच्या चांदवडमधील श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचारी शिक्षण संस्थेने वन विभागाची जमीन लाटल्याचा प्रकार लोकशाही मराठी वृत्तवाहिनीने समोर आणलाय। एवढंच नाही तर केंद्र सरकारची परवानगी न घेता वन विभागाची जमीन परस्पर बनावट कागदपत्रांद्वारे लाटल्याचा प्रकार समोर आला होता। या प्रकरणी ज्येष्ठ समाजसेवक कांतीलाल जैन यांनी महसूल खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांची भेट घेतली होती। यानंतर या सगळ्या प्रकाराची आता चौकशी करण्यासाठी वन विभागाकडून समिती नेमण्यात आली आहे। वन विभागाने केंद्र सरकारची परवानगी न घेता ही जमीन शिक्षण संस्थेला कशी दिली, हाच खरा आता सवाल आहे। 310 एकर पैकी 10 एकर वन जमीन शिक्षण संस्थेला दिली असली तरी जमिनीला सीज टू रिझर्व्ह केलेलं आहे का? त्याचबरोबर डिसफॉरेस्टेशन हा शब्द वापरण्यात आलाय, पण तसा कोणताही शब्द किंवा वाक्य भारतीय वन कायद्यात नमूद नसल्याचंही समोर आलंय। त्यामुळे ही वन जमीन श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचार्य शिक्षण संस्थेने कोणाच्या आशीर्वादाने लाटली याचीच आता चर्चा सुरू झाली आहे। तर दुसरीकडे मात्र वन विभाग आणि जिल्हा प्रशासनाकडून आता या सगळ्या प्रकाराबाबत टोलवाटोलवी केली जाते। या घोटाळ्याबाबत वन खातं टोलवाटोलवी करतंय, तरी या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागेपर्यंत लोकशाही मराठी मागे हटणार नाहीये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।